येत्या शैक्षणिक वर्षापासून महाराष्ट्रातील सर्व राज्य शिक्षण मंडळामध्येही केंद्रीय पातळीवरील सीबीएसई हा अभ्यासक्रम लागू केला जाईल अशी घोषणा राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केल्यानंतर या निर्णयाची अंमलबजावणी कशी होणार याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे। एकीकडे महाराष्ट्रात या वर्षीचे शैक्षणिक वर्ष 1 एप्रिल पासून सुरू करावे अशा प्रकारचे नियोजन सुरू असताना एवढ्या कमी कालावधीमध्ये सीबीएसईचा अभ्यासक्रम महाराष्ट्रामध्ये लागू करणे शक्य आहे का याचा विचार या निमित्ताने करावा लागणार आहे। अर्थात मंत्री दादा भुसे यांनी खुलासा करताना फक्त पहिलीच्या वर्गासाठी या शैक्षणिक वर्षापासून सीबीएसई अभ्यासक्रम लागू केला जाईल आणि त्यानंतर आगामी शैक्षणिक वर्षामध्ये टप्प्याटप्प्याने सर्व इयत्तांमध्ये हा केंद्रीय अभ्यासक्रम लागू केला जाईल असे सांगितले आहे। एका बाजूने विचार करता महाराष्ट्रातील राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची स्पर्धात्मकता वाढण्याची असेल तर त्यांना केंद्रीय पातळीवर ज्या प्रकारचे शिक्षण दिले जाते त्याच प्रकारचे शिक्षण देण्याची गरज आहे। आता याचे पडसाद कसे उमटतील आणि हा संपूर्ण पॅटर्न कसा राबविला जाऊ शकतो ते समजून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अनुष्का आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र। खरं तर राज्य लोकतंत्रने यापूर्वीच महाराष्ट्रात सीबीएसई अभ्यासक्रम सुरू होणार असल्याचं सांगितलं आहे, पण यामध्ये काय काय घडू शकतं हे देखील पाहावं लागणार आहे। सीबीएसई म्हणजेच सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन हे जे शिक्षण मंडळ आहे ते देशातील 24,000 पेक्षा जास्त शाळांमध्ये आपल्या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून शिक्षण देत असते। या सर्व शाळांमध्ये एकाच प्रकारची परीक्षा होत असते। साहजिकच विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाते। 10वी आणि 12वी नंतर स्पर्धात्मक परीक्षांच्या वातावरणामध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश करावा लागतो, त्याची मानसिकताही या शैक्षणिक वातावरणात तयार होते। या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासारख्या काही राज्यांमध्ये त्यांची राज्य शिक्षण मंडळे आहेत, त्यांचा अभ्यासक्रम बऱ्यापैकी जरी केंद्रीय अभ्यासक्रमाप्रमाणे असला तरी स्पर्धात्मक वातावरणासाठी तो परिपूर्ण आहे असे मानले जात नव्हते। म्हणूनच राज्य सरकारने निर्णय घेऊन केंद्रीय पातळीवरील अभ्यासक्रम राज्य शिक्षण मंडळांना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे। अर्थात निर्णय अंमलात आणताना अनेक अडचणी येणार आहेत, कारण मुळात महाराष्ट्रात मराठी भाषेमध्ये शिक्षण दिले जाते आणि सीबीएसई मंडळाचे जे अभ्यासक्रम किंवा पाठ्यपुस्तकं आहेत ती सर्व इंग्रजी माध्यमातून असल्यामुळे तो पाठ्यक्रम मराठी भाषेमध्ये भाषांतरित करण्याचे मोठे आवाहन पेलावे लागणार आहे। विविध अभ्यासक्रमांची इंग्रजी क्रमिक पुस्तके तात्काळ मराठी भाषांतर करण्यासाठी राज्यातील सर्व विद्यापीठांना वेगाने हालचाली कराव्यात असा आदेश उच्च शिक्षण विभागाने ऑगस्ट 2023 मध्ये देऊन सुद्धा 2.5 वर्षानंतरही पुस्तके भाषांतरित करण्याबाबत विद्यापीठे उदासीन असल्याची माहिती समोर येत आहे। विद्यापीठ पातळीवरच मराठी पुस्तके भाषांतराबाबत अशी उदासीनता असताना शिक्षण मंडळाच्या पातळीवर सीबीएसई अभ्यासक्रमाची इंग्रजी पुस्तके मराठीत भाषांतर करून आणणे हे एक मोठे आव्हान ठरणार आहे। हा एक चांगला निर्णय असला तरी घाईघाईने त्याची अंमलबजावणी केल्यास काही तोटेही समोर येऊ शकतात। महत्त्वाची गोष्ट म्हणजे केंद्रीय पातळीवरील हा अभ्यासक्रम जशाच्या तसा स्वीकारताना राज्याचा इतिहास आणि भूगोल याबाबत केंद्रीय पातळीवरील अभ्यासक्रमामध्ये काही गोंधळाचे वातावरण असते, काही चुकीच्या गोष्टी सांगितल्या जात नाहीत ना, हे सुद्धा पाहावे लागणार आहे। सीबीएसई अभ्यासक्रमाची रचना एनसीईआरटी या संस्थेमार्फत केली जाते आणि अभ्यासक्रमाची रचना करताना एखादे विशिष्ट राज्य समोर न ठेवता संपूर्ण देशाचा विचार करून अभ्यासक्रमामध्ये कोणते विषय असावेत याचा निर्णय घेतला जातो। या धोरणाचा विचार करता अनेक वेळा आपल्या राज्याची किंवा आपल्या जिल्ह्याचीच भौगोलिक आणि ऐतिहासिक माहिती विद्यार्थ्यांना संपूर्ण प्रमाणात मिळेल की नाही याबाबत सुद्धा शंका निर्माण होते। 10वी 12वी नंतरच्या शैक्षणिक काळात विद्यार्थ्यांची स्पर्धात्मकता वाढावी आणि जेईई किंवा नीट यासारख्या परीक्षांना त्यांनी आत्मविश्वासाने सामोरे जावे म्हणून अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आला आहे। तरी या निर्णयाची अंमलबजावणी किती विश्वासाने आणि गांभीर्याने होते हे सुद्धा महत्त्वाचे ठरणार आहे। या शैक्षणिक वर्षापासून फक्त पहिलीसाठी केंद्रीय पातळीवरील अभ्यासक्रम लागू करण्याचा मार्ग आता सरकारने काढला असला तरी त्याची अंमलबजावणी झाल्यानंतर त्याचे फायदे आणि तोटे
तोटे सुद्धा समोर येणार आहेत। या माहितीबद्दल तुमची मते आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। दैनिक राज्य लोकतंत्र।